सो हे गाइस वेलकम बैक टू द न्यू ब्लॉग। आणि जसं की मी बोललो होतो एका ब्लॉगमध्ये की अपने को जाने का है मेलबर्न। सो येस वी आर गोइंग टू मेलबर्न। इंद्र येणार आहे मला घ्यायला आणि आत्ता निघालो मी सकाळी ॲक्च्युली मी 3:30-4 वाजता निघालो घरात आणि एक दोन ट्रेनमधले होते ॲक्च्युली। एक ट्रेन मला एकदम कट टू कट भेटली एकदम 1 मिनिटाला आणि आता दुसरी ट्रेन पकडतो आहे मी। 6:30 वाजताची फ्लाईट आहे माझी आणि आता वाजले 5। आता एक ट्रेन भेटली की पुढच्या स्टेशनला उतरणार, तिथून डायरेक्ट एअरपोर्ट एंट्री। सो मी चेक इन करून आलो आतमध्ये आणि बोर्डिंग सुरू झालेलं आहे। आता सगळी आतमध्ये सोडते सगळ्यांना। हो गार लागते बघा चांगलं, 60 डिग्री आत बाहेर। तर मी 2 जॅकेट घालून बसलो कारण एअरपोर्टमध्ये पण AC, बरं एअरप्लेनमध्ये पण AC म्हणलं आपल्याला गारटा नाही सहन व्हायचा। सो मी आलो आहे आता फ्लाईटमध्ये। बाहेर लय गार लागते भयानक आणि मला लकीली विंडो सीट पण भेटली। आता झोपायचं पण आहे, बघू चला भेटू आता मेलबर्नमध्ये। बाय बाय। सो हे काय आपण फायनली आलेलो आहे मेलबर्नला। आता इंद्रे बाहेर थांबला असेल मे बी, त्याला फोन केला होता मी, साहेब लेट ॲज युजल। मी त्याला सांगितलं होतं लवकर निघ म्हणून, ट्रॅफिक वगैरे लागेल सकाळी। नाही बघा भूक तर लागली आहे मला भयानक, मस्त झोप पण झाली आहे फ्लाईटमध्ये, फुल एन्जॉय। येऊन थांबलो यार मी, इंद्रे अजून काही दिसत नाही कुठं आलाय। आला इंद्रे आला, इंद्रे आणि इंद्रे आले घ्यायला आपल्याला। इंद्रे सकाळ सकाळ उठलाय बाई वायाटी। सो फायनली मी आलेलो आहे इंद्रेकडे आणि आता काय अजून तर काय प्लॅन केलेला नाही आम्ही, बघायचं आता कुठं जायचं काय जायचं। सकाळी इंद्रे घरातून निघाला होता तेव्हा इथं रोड क्लोज होता आणि जसा मी आलो त्यासोबत लगेच रोड क्लोज, रस्ताच बंद कर टाकला। मी आलो कहना क्या चाहते की हम आए नहीं के इधर। आणि सकाळी गारटा मी सकाळ इतकं असलो कार लागते आणि त्यात अजून एक पनवती लागली आहे की 5 दिवस मी राहणार आहे आणि 5 दिवस मंडेपर्यंत पाऊसच सांगितलेलं आहे बरोबर, आणि ट्यूजडेपासून पाऊसच नाही आहे। नसीब ही हमारा फुटा आहे। घरापासून चालत जायला लागते। अरे इंद्रेची गाडी लांब लावली कारण रोडच क्लोज करून टाकले ते। म्हातार दिसते का म्हातार? आम्ही आता आलोय कोल्सला। थोड्या दिवसाचं सामान लागणार आहे आम्हाला घ्यायला मेन तर, आणि इंद्रेच्या घरातलं पण त्याचं सगळं सामान संपलं। हो ग्रोसरी बाहेर लागेल पहिले। आम्ही कोल्सपर्यंत सामान घेतलं आहे थोडंफार, मला मेन तर भाजी घ्यायची कारण आम्ही ठरवलं आहे ॲज युजल लास्ट टाईम केलं की 1 टाईम घरी खायचं 1 टाईम बाहेर खायचं। तर 2 टाईम बाहेर नाही खाऊ शकत कारण परवडणार पण नाही आणि इच्छा पण नाही आहे तेवढी 2 टाईम बाहेर खायची। आणि मग त्यानंतर मग अजून इंडियन स्टोअरमध्ये जायचं, थोडंफार अजून सामान घ्यायचं। इंद्रे आला तर 3 दिवसासाठी, आम्ही आलो आता 5 दिवसासाठी। आम्ही आलो ट्रॅक्टरमध्ये, तेव्हा पट्ट्याला हाऊसमध्ये जाऊ आपण, पट्ट्याला हाऊस। तसं पण कार्ट्यामुळे एवढी भूक लागली होती म्हणलं पहिलं खाऊन घेऊ आणि म्हणलं फिरायला जाऊ। सो आम्ही दिवसभर फुल टाईमपास केलेला आहे, म्हणजे सकाळी आता ते तुम्ही बघितलं कोल्सला वगैरे गेलो होतो, त्यानंतर घरी मग जेवून गेलो डायरेक्ट घरी, त्यानंतर घरी टाईमपास केला मित्रासोबत। आता थोडं बाहेर आलो होतो
त्याची उद्या ड्रायव्हिंग टेस्ट आहे म्हणून. सो मग ते केलं. आता परत जाणार आहे घरी. बघू आता. मला झोप तर इतकी जाम आली आहे कारण मी 2 वाजता उठलो आहे आणि त्याचं असं गारटा आहे एवढा, त्यामुळे जास्त झोप येते अजून. लेट्स सी. सो आत्ता 9 वाजलेले आहेत आणि सगळेजण फिफा खेळत आहेत. आता आम्ही बसून हॉलमध्ये. हां, कॅमेरा स्विच नाही होता. सो आत्ता वाजलेत 9 आणि आम्ही सगळे बसलोय आता फिफा खेळत. हे बघा. सो आम्ही खेळून झालेले आता. लई जाम झोप आली आहे. 2 वाजल्यापासून उठलो आहे. आता ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत. आता जेवणार आहे पटकन, झोपून घेणार आहे. उद्या आता भेटू आपण. चलो बाय बाय. सो गुड मॉर्निंग गाईज. इट्स डे 2 आणि आम्ही आलो आहे आता हेंद्रेची आज ड्रायव्हिंग टेस्ट ॲक्च्युली साठी आलो आहे आता. हेंद्रे प्रॅक्टिकल ड्रायव्हिंग टेस्ट आहे. हेंद्रे आला टेस्ट देऊन. विचारायचं नाही झालं. अजून गरज आहे. अजून प्रॅक्टिस, मोर प्रॅक्टिस. सो आम्ही आलो आज सिटीमध्ये फिरायला. मस्त मस्त. एवढं गार लागतंय ना बेकार. तरी फोटो काढायचा आहे, व्हिडिओ काढायचा आहे. गारटला काय नाही जास्त भाई. एवढं गार लागतंय ना, असं वाटतं की बर्फ पडला तर एक वेळ बरे समजेल तरी गार लागते. आणि इतकं वारं सुटलंय ना, त्यामुळे गारटा जाणवत पण नाही. एवढा भयानक गार लागतं. पण ह्या व्ह्यूसाठी भाई चालतंय गारटा. तेव्हा काय मस्त व्ह्यू आहे. कमान गवळी कमान. चल डायरेक्ट गाडी चल. गेलं दुसऱ्या भाई चलो. गड्डिया ऊंची रखिया. एक काय यांचं काय चालू आहे यांचं. गेले बघा दोघं. डबल सीट. सो फायनली आम्ही फिरून आलोय. गाडी आहे तिथं. आता जाणार आहे. काय बघायचं अजून काही प्लॅन नाही आहे. सो वी आर बॅक होम अँड इट्स एंड ऑफ द डे 2. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाइस विथ द डे 3. लेट्स स्टार्ट. आज मस्त वेदर आहे. काय दिसतंय. फुल मजा करूया आज. चलो. सो आम्ही आलोय ओलिंदा फॉल्सला. ओलिंदा फॉल्स. Samsung सडक. हेंद्रे बॉय बघा. हेंद्रे बॉय show me some moves. My boy. काही एवढं लांब आलो आम्ही. ह्याच्या पुढं काहीच एंट्री नाहीये. आणि वॉटरफॉल बघा जाऊन दाखवतो. वॉटरफॉल 1 2 3. Yeah boys, this is the waterfall. आम्हाला भूक लागली होती. मी आलो इथं खायला. विंटेज कॅफे. इकडे खाताना
Is it? वॉटरफॉल, लेट्स गो टू वॉटरफॉल. कुठं जंगलात वॉटरफॉलला चाललंय काय माहिती. इथं कुठला माणूस पण दिसत नाही, काही दिसत नाही. आम्ही 5 जणांचे फक्त. पाऊस पडतोय मस्त एकदम सामसूम. अंगात मस्ती बघा. असं डायरेक्ट खाली गेलं पाहिजे कोणतरी. मजबूत आहे का? मजबूत नाही इतनी. बघ बघ ओढ 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 पडून बघ. लटक नुसतं लटक नुसतं. हाँ भाई ये नेचर नहीं बनाए ऐसे. अरे निघाला आहेस तू खाली. अथर्व इंद्रे कुठं गेलाय? इंद्रे 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 ए चल धक्का मारे. हा ब्लॉग जातो इंद्रे घरी. धक्का मार दो. ब्लॉग घरी जातोय. आम्ही आलो इथं वॉटरफॉलला. त्याचा वॉटरफॉल काय बघा यांनाच माहिती. परत तेवढाच वॉटरफॉल. काय वॉटरफॉल आहे. वा 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 वा. एवढं दावले दामिनी गाडीला भारी असतो. लिटरली आम्ही जंगलात आलो. लिटरली जंगलात आहे भाई. एकदम काही बनवू शकते इथे, काही सांगता येत नाही. एकदम खतरनाक आहे. आजूबाजूला माणसं पण नाही आहेत. खतरनाक आहे. आणि आता मेन तर काय भाई 10 मिनिटात अंदर वाटणार आहे. आणि आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या जंगलात आतमध्ये आलो आहे. खतरनाक साप. काय हे काय हे खतरनाक भाई. मस्त आहे. काय झाड पडलंय रे खतरनाक. चल ट्राय कराय कोण? पडले नाही ब्रो, पाडले. कटिंग बघ ना. काय झाड आहे रे, एवढी मोठी झाड आहे. काही 100% 500-700 वर्ष जुना असणार. इफ यू काउंट द लाईन्स ना त्याच्या वर्ष दॅट हाऊ ओल्ड इज. अबे कुछ भी नहीं समझ आ गई. सीधा ना सीधा सीधा. भाई देखो इधर किसी ने कपड़े धोए.